ठाण्यात वसंत विहार येथे मुला-मुलींसाठी उभारणार भव्य वसतिगृहाची इमारत। सी.डी. देशमुख संस्थेमध्ये MPSC आणि UPSC तयारी करणाऱ्या मुलांची राहण्याची गैरसोय होते। त्यांना राहण्यासाठी वसंत विहार येथे लवकरच सगळ्या सोयींनी परिपूर्ण अशी इमारत बांधण्यात येणार आहे। यामध्ये मुलांसाठी 100 रूम तर मुलींसाठी 100 रूम बांधण्यात येणार आहे आणि त्याची घोषणा मुख्यमंत्री वाढदिवसाच्या दिवशी करणार आहेत। या संदर्भात बोलणी करण्यासाठी प्रताप सरनाईक आज ठाणे महानगरपालिकेत आयुक्त अभिजित बांगर यांची भेट घेण्यासाठी आले होते। त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी बोलताना या वसतिगृहाबद्दल माहिती दिली। श्री एकनाथ शिंदे साहेबांचा 60वा वाढदिवस 9 फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रामध्ये साजरा होतोय। ज्या महापालिकेच्या माध्यमातून राजकीय कारकीर्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांची माझी चालू झाली, त्या महापालिकेच्या माध्यमातून वर्तकनगर येथील धर्माधिकारी लायब्ररीमध्ये सी.डी. देशमुख संस्थेच्या माध्यमातून UPSC MPSCच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शनपर काम गेल्या अनेक वर्षापासून चालू आहे। आमचे जगताप साहेब त्या ठिकाणी सगळं ते कामकाज बघत असतात। अनेक विद्यार्थी ह्या संस्थेच्या माध्यमातून IAS IPS घडलेले आहेत आणि महाराष्ट्राची सेवा तसेच देशातील विविध भागामध्ये हे जे या संस्थेतनं मोठे झालेले विद्यार्थी देशाला आणि राज्याला प्रतिनिधित्व करत आहेत। गेल्या अनेक वर्षापासूनची अशी मागणी होती की जी आप्पासाहेब धर्माधिकारी लायब्ररीतील ग्राउंड फ्लोअरची जी जागा आहे ती विद्यार्थ्यांना कमी पडते आणि प्रामुख्यानं महाराष्ट्रातील खेड्यापाड्यातनं आलेले विद्यार्थी या ठिकाणी शिक्षण घेत असताना कोणी गडचिरोली, चंद्रपूर, कोणी उत्तर महाराष्ट्र, कोणी विदर्भ अशा लांब लांब ठिकाणावरून आलेल्या विद्यार्थ्यांना राहण्याची सोयसुद्धा ठाणे महापालिका क्षेत्रामध्ये त्यांना अतिशय मोठ्या प्रमाणात खर्च येत असतो आणि त्यामुळे त्यांची फार वाईट अवस्था होत होती। काही लोक लांब लांब राहतात, त्यांना येण्या जाण्याचा खर्चसुद्धा परवडत नव्हता। त्यामुळे त्या विद्यार्थ्यांनी मागणी केली होती की राहण्याची व्यवस्था महापालिकेच्या माध्यमातून जर कुठे झाली तर बरं पडेल आणि त्या माध्यमातून मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेबांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून माझ्या मतदारसंघातील वसंत विहार येथे सी.डी. देशमुख प्रशिक्षण संस्थेची एक स्वतंत्र इमारत 7 माळ्याची बांधण्याचा प्रकल्प महापालिकेच्या माध्यमातून आम्ही राबवतो आणि 9 तारखेला माननीय मुख्यमंत्री त्याबाबतची घोषणा करतील। त्यामध्ये विद्यार्थिनींसाठी 100 रूमचं वसतिगृह आणि विद्यार्थ्यांसाठी 100 रूमचं वसतिगृह असे 200 वसतिगृह असतील। त्या ठिकाणी हॉल असतील, विद्यार्थ्यांनी खेळण्यासाठी जिम व इतर फक्त अभ्यास पूर्ण वेळ ही विद्यार्थी करत असतात, परंतु थोड्या विरंगुळा म्हणून त्यांना जिम आणि बाकीच्या सुविधासुद्धा त्या ठिकाणी देण्यात येतील आणि बाकी लायब्ररीपासून सगळ्या म्हणजे क्लासरूमपासून सगळ्या सुविधा ह्या इमारतीच्या माध्यमातून स्वतंत्र ह्या महापालिकेच्या माध्यमातून त्यांना सुविधा पुरवण्यात येतील। प्रामुख्याने सारथी आहे, बार्टी आहे अशा संस्था ह्या काही विद्यार्थ्यांसाठी अनुदान रूपानं पण पैसे देत असतात। महापालिका आयुक्तांचं स्पष्टपणे मत आहे की शेवटी चिंतामणराव देशमुख प्रशिक्षण संस्था ही आपलं वैभव आहे ठाणे महापालिकेचं, त्यासाठी काय कोणाची मदतीची सुद्धा अपेक्षा करणं गैर आहे। परंतु या संस्था जर राज्याच्या शासनाच्या माध्यमातून आम्हाला सहकार्य करत असेल ह्या संस्थेला आणि अनुदान रूपी काही त्यांच्या ज्या काही अटी आहेत त्या न ठेवता जर देत असेल तर त्या महापालिका स्वीकारायला तयार आहे। परंतु आयुक्तांचं स्पष्टपणे मत आहे हे आपलं वैभव असल्याकारणानं पूर्णतः खर्च हा महापालिकेच्या माध्यमातून होईल। सुमारे 25 कोटी रुपये इमारतीला लागणारा खर्च महापालिकेच्या माध्यमातून देण्यात येईल। परंतु मी मुख्यमंत्र्यांना विनंती करणार आहे की हा संपूर्ण जो इमारतीसाठी लागणारा खर्च आहे तो राज्य शासनाच्या वतीने देण्यात यावा, जेणेकरून महापालिकेच्या जे आर्थिक पाठबळ आहे त्याला थोडं सहकार्य होईल। परंतु महाराष्ट्र राज्यातील पहिली ठाणे महापालिका ठरणार आहे की अशा प्रकारची संपूर्ण इमारत सी.डी. देशमुख प्रशिक्षण संस्थेला देईल आणि त्या ठिकाणी विद्यार्थी आणि विद्यार्थ्यांचं वसतिगृह सुद्धा महापालिकेच्या माध्यमातून निर्माण होणार आहे।